केंद्र सरकारनं प्राथमिक शिक्षण कायद्यानं सक्तीचं आणि बंधनकारक केलेलं आहे। महात्मा गांधी ज्योतिराव फुले यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना शैक्षणिक वारसा सोपवत स्त्रियांसाठी शिक्षणाची दारी खुली केली। कर्मवीर भाऊराव पाटील यांनी डोंगर कपाऱ्यातून अनवाणी चालत बहुजन समाजातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणलं। या झाल्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कथा। हल्लीच्या नव्या पिढीतील शिक्षक 5वा वेतन आयोग की 6वा वेतन आयोग या वेतनवाढीच्या चिंतेतच शैक्षणिक ज्ञानदानाचं पवित्र काम व्यावहारिक जीवनाच्या तराजूमध्ये तोलत आहे। पण अशाही परिस्थितीत अपवाद हा नेहमीच ठरलेला असतो। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील हनुमानवाडी इथं जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सुरू आहे। वसती शाळा म्हणून त्यास कधी कधी संबोधलं जातं। अशा शाळेतच खासगी शिक्षण संस्थेच्या स्पर्धेला तोडीस तोड देणारा दर्जा दत्तात्रय शिंदे गुरुजींमुळे मिळालाय। या शाळेतल्या विद्यार्थ्यांकडूनच शैक्षणिक साहित्य तयार करून घेतलं जातं। वनौषधींची नावे, चित्रकला, मातीकाम आदी उपक्रम राबवले जातात। विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी आणि गणित हे विषय कच्चे आहेत असं समजलं जातं। मात्र या शाळेतील विद्यार्थ्यांनी कमालच केली आहे। सर्व पाढे तोंडपाठ आहेत। महत्वाचं म्हणजे उलटे पाढे म्हणण्यात इथल्या मुली तरबेज आहेत। 9 10 90 99 81 98 72 9 सखी 54 9 5 45 9 चौक 36 9 त्रिक 27 9 दोन्ही 18 9 एके 9। आम्ही दुपारच्या सुट्टीत तिथले पुस्तक घेऊन वाचतो। मला लंपाड लांडगा हे पुस्तक खूप आवडते। My name is Adesh, my father's name is Umesh, my mother's name is Rani, my brother's name is Ashish, my sister's name is I have no sister, my school name is JP Primary School, Hanumanwadi. My friend's name is Abhishek Randeep and Viraj. I am 8 years old. शिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी स्वतः शब्दांच्या भेंड्या, स्पेलिंग पाठ करणे, योगा तसंच विद्यार्थ्यांच्या ज्ञानवाढीसाठी स्वतंत्र शैक्षणिक साहित्य तयार केलंय। त्याचा वापर करून विद्यार्थ्यांच्या मध्ये एकाग्रता, आत्मविश्वास वाढीस लागलाय आणि त्याचा प्रत्ययही विद्यार्थ्यांशी संवाद साधताना येतो। मुले दुपारच्या सुट्टीत गोष्टीची पुस्तकं वाचतात। काही जण चित्र काढतात तर काही जण सुंदर अक्षर कोरण्यात व्यस्त असतात। 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढण्यासाठी शब्दभेंड्या, इंग्रजी स्पेलिंग पाठांतर आणि शनिवारी सकाळच्या वेळेस योगा या 3 मुद्द्यावर जास्त भर दिल्यामुळं विद्यार्थ्याची एकाग्रता वाढली। आणि इथं जी मी स्वतः तयार केली शैक्षणिक साहित्य आहे त्या शैक्षणिक साहित्याचा वापर माझ्या अध्यापनात दररोज करत असल्यामुळं विद्यार्थ्यांना त्या शिक्षणामध्ये गोडी वाटली आणि त्यांना आपण दिलेलं ज्ञान हे वाढीस लागलं आणि विद्यार्थ्यांना आपण असं जास्तीत जास्त आणखी काहीतरी शिकावं असं त्यांचा प्रयत्न राहिल्यामुळं त्याच्यामध्ये शैक्षणिक प्रगती जास्त दिसून आली। आणि हे मागील मी 4-5 वर्षाच्या काळापासून असं वेगवेगळं शैक्षणिक प्रयोग करत असल्यामुळं विद्यार्थ्याची आज माझ्या शाळेतलीच प्रगती अतिशय वरच्या स्तरावर आहे। 1ली पासून 4थी पर्यंतचे सर्वच विद्यार्थी अगदी वाचन, लेखन, इंग्रजी काय असतील, इंग्रजीतले शब्द असतील, स्वतःची इंग्रजीमधून ओळख असेल हे अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्कृष्टपणे ते इतरांसमोर सांगत असतात आणि अतिशयपणे पेपरमध्ये सुद्धा अतिशय उत्कृष्टपणे लेखन करत असतात। तर ह्याचं श्रेय म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांचे काम करण्याचं आणि त्यांनी पालकांनी दिलेला रिस्पॉन्स म्हणजे पालकांनी दिलेला आम्हाला सहकार्य यामुळे मी हे सगळं करू शकतो।
आता सध्या मी एकटाच आहे. एकटा असल्यामुळं सर्व 4 वर्ग मी असे वेगवेगळ्या पद्धतीने घेतो. मागील 3 महिन्यापासून मी एकही दिवस शाळेला सुट्टी न घेता अध्यापन केलेलं आहे आणि शाळा भरवलेली आहे. अगदी सणवार असेल त्या दिवससुद्धा मी इथे या ठिकाणी शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतो. या ठिकाणी 4थीच्या विद्यार्थ्यांचं आतापर्यंत 4 माझे सराव झालेले आहेत. जनरल नॉलेजच्या बाबतचं म्हटलं तर सराव प्रश्नपत्रिका मी स्वतः काढून विद्यार्थ्याकडून त्याची उत्तरं मिळवून घेतो आणि त्यांना जास्तीत जास्त मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. तर माझ्या शाळेमध्ये मी वेगवेगळे उपक्रम राबवत असल्यामुळं आमचे केंद्रप्रमुख असतील, विस्तार अधिकारी यादव साहेब आहेत आणि सध्या यापूर्वीचं होऊन गेले श्री नलवडे साहेब हे अतिशय शिक्षणप्रेमी होते. ते माझ्या शाळेवर वारंवार येऊन त्यांनी भेटी देऊन मला वेगळ्या पद्धतीनं कसं जावं आणि कसं शिकवायचं मार्गदर्शन केलं आणि त्यामुळं मी आज अशा पद्धतीची प्रगती साधू शकलो आहे. तर आमच्या शिक्षण खात्याचं चांगल्या पद्धतीने सहकार्य आहे. शिक्षण खात्याने मला चांगल्या पद्धतीनं मी काम करत असल्यामुळं वारंवार माझ्या शाळेला इतर लोकही येऊन या ठिकाणी भेटी देतात आणि विद्यार्थ्याची गुणवत्ता तपासत राहतात आणि त्यामुळं मला एक वेगळ्या पद्धतीनं सारखं असं प्रोत्साहन मिळत जातं आणि मग मी त्या पद्धतीने वेगवेगळ्या शैक्षणिक प्रयोग करतो आणि माझ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुणवान आणि गुणवंत बनवण्याचा कसा प्रयत्न करता येईल या दृष्टीने मी नेहमीच सकारात्मक विचार करत असतो. ग्रामीण भागातील मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचवावा यासाठी निस्वार्थ भावनेनं काम करणाऱ्या दत्तात्रय शिंदे गुरुजींना तेथील केंद्रप्रमुख, शिक्षणाधिकारी आदी मान्यवरांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं आहे. प्राथमिक शाळा हनुमानवाडी येथे पंचायत समितीनं पूर्ण तालुक्यामध्ये पहिल्यांदा आम्ही निर्णय घेतला की कमर्शियल शाळा आणि प्राथमिकच्या जिल्हा परिषदेच्या शाळा यामध्ये फार मोठा फरक होता. ही फरक आम्ही लक्षात घेऊन माननीय सभापती रणजितभाई शिंदे यांनी पहिल्या ठरावामध्ये शाळेसाठी नवीन गणवेश वेगळ्या पद्धतीचा असावा किंवा इंग्लिश मिडियमसारखा असावा तेव्हा आम्ही पहिला ठराव मंजूर करून सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात प्रथम आम्ही हा निर्णय घेऊन शाळेमध्ये की इंग्लिश मिडियमला ज्या सुविधा आहेत त्या गणवेश असेल, संगणक असेल, या सगळ्या सुविधा पुरवायचं काम आम्ही केलं. जेणेकरून आम्ही पहिल्यांदा गणवेशाचा कोड बदलला की जेणेकरून शिक्षकाला, पालकांना सगळ्यांच्या लक्षात यावं की आपला मुलगा प्राथमिकला जरी असला पण तो खाका पांढरा कायमस्वरूपीचा ड्रेस नको, म्हणून त्याला आम्ही गुलाबी कलरचा एक गणवेश नवीन पद्धतीचा की इंग्लिश मिडियम सारखा आपला मुलगा दिसला पाहिजे. पालकाची पण भूमिका झाली पाहिजे की बाबा आपला नको मुलगा आता प्रायव्हेट शाळेमध्ये घालायला आणि प्राथमिकमध्ये जास्तीत जास्त मुलं कशी येतील या दृष्टीनं आम्ही प्रयत्न तालुक्यात केला. आणि पहिल्यांदा आम्ही संगणक वाटपासाठी लोकसहभागातून माननीय आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 151 संगणक ते 45 ते 35 लाख रुपयाचे आम्ही लोकसहभागातून वाटलेले आहेत आतापर्यंत. आणि ह्या शैक्षणिक गुणवत्ता अभियानामध्ये आम्ही तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये 1 नंबरला आहे की आमच्या अ श्रेणीतल्या शाळा 8 आहेत. त्यातली ही एक हनुमानवाडी माझ्या गावातली शाळा एक त्यातली 3री शाळा आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये हिचा 3रा नंबर आहे या शाळेचा. आणि जेणेकरून या शाळेसाठी गावकऱ्यांचं, या भागाचं, सगळ्यांचं या शाळेकडे लक्ष, इथला शिक्षक दत्तात्रय शिंदे गुरुजी जे त्यांचं लक्ष आहे या शाळेवर, म्हणून जास्तीत जास्त या शाळेची गुणवत्ता वाढलेली. विशेष म्हणजे या शाळेतील 1ली 2री इयत्तेनं शैक्षणिक मूल्यांकन श्रेणी अ मिळवली आहे. या शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी गावचे सरपंच, उपसभापती, लोकप्रतिनिधी यांचंही सहकार्य मिळतं. जिल्हा परिषदेच्या शाळा म्हटलं की खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट घालणारी मुलं असं पटकन चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. पण पंचायत समितीच्या सभेमध्ये ठराव करून तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचे मुलांचे गणवेश गुलाबी केलेत. त्यामुळे इंग्रजी माध्यमांमध्ये शिक्षण घेत असल्याप्रमाणेच मराठी माध्यमातील मुलांचा देखील आत्मविश्वास वाढत आहे. लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून 151 संगणक शाळांमध्ये वाटले गेलेत. तसंच दत्तात्रय शिंदे गुरुजींनी पुढाकार घेऊन आजी माझी पालक मेळावा घेऊन लोकसहभागातून शाळेसाठी बेंच खरेदी केलेत. शाळेच्या परसातही बियांपासून रोपे तयार करणे, पालेभाज्यांपासून उत्पन्न घेणे आदीचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात झालीय. आज आपण जी शाळा पाहिली ती आमची ऍक्च्युली वस्ती शाळा आहे. याची गुणवत्ता जर पाहिली तर या मुलांचा भविष्यामध्ये कितपत आपल्याला पोहोच आहे ती लगेच लक्षात येईल पाहिल्यानंतर. तर आज आमच्या शाळेमध्ये गुणवत्तेमध्ये शालेय ज्ञान मुलांना भरपूर आहे. त्याचबरोबर त्यांना सराउंडिंगचं नॉलेज असावं. आपले पालक सगळे शेतकरी आहेत, तर शेतीसाठी त्यांना काय करता येईल याच्यासाठी जसं विज्ञान विभाग एक शाळेसाठी चालू केला की प्रयोग कसे करावेत, प्रयोगाचे बरेचसे कन्सेप्ट दिलेले आहेत. किरकोळ बारीक सारीक कन्सेप्टच्या इथं प्रयोग दिलेले आहेत ॲक्च्युली. तसेच BSc ॲग्रिकल्चर मी असल्यामुळं मुलांसाठी काय करता येईल
की बाबा सीड एखादा बी असला तर बियामध्ये कसं त्याच्यापासून झाड कसं तयार होतं, त्याला रूट कसे डेव्हलप होतात, हे मुलांना कसं लक्षात येईल, ह्याच्या बेसिक म्युटेशन करून ठेवलेले काही घटक आहेत, त्याचं एक मुलांना प्रॅक्टिकल ज्ञान मिळावं याच्यासाठी आम्ही भविष्यामध्ये निर्माण करणार आहोत. तसे प्रयोगशाळेमध्ये तसे त्यांना सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. तसेच आपण जर शाळेची सराउंडिंग पाहिली तर फुलांची आणि झाडे थोडक्यात सौंदर्य वाढवणारी झाडं अशाच आता सध्या स्वरूप आहे. ही मुलांनी स्वतः संगोपित केलेली झाडं आहेत. याचबरोबर मुलांना आपल्या रोजच्या आहारामध्ये असणाऱ्या काही पालेभाज्या असतील किंवा तोंडी लावण्यासाठी लागणारे शेंगदाणे, हे असे जे काही कन्सेप्ट आहेत, अशा काही गोष्टी आहेत, याचंही उत्पादन घेताना मुलं स्वतः कशी घेऊ शकतील याच्यासाठी गुरुजी आणि आम्ही दोघं मिळून इथं काय करता येईल असं उपलब्ध करून देऊ. शाळेसाठी जागेची उपलब्धता आहे, पाण्याची उपलब्धता आहे, पण नुसतेच सौंदर्य न वाढवता त्याच्यापासून मुलांच्या आरोग्यासाठी वापर होईल, मुलांचे आरोग्यही सुधारेल आणि त्यांना आपल्या पालकांनी मळ्यामध्ये जे केलेलं काम आहे त्याचाच अनुभव शाळेत येऊन मिळावा, पालकांच्या कष्टामध्ये आपला हातभार लावता यावा, त्याच्यासाठी त्यांना थोडी आवड निर्माण होईल. त्याच्यासाठी आम्ही थोड्या प्रमाणावरती भाजीपाला तसेच फुलं अशा प्रमाणाचं उत्पादन फक्त मुलांच्या धर्तीवरती मुलांना उपलब्ध होईल एवढ्या प्रमाणावरती करण्याचा मानस बाळगून आहे, तो आम्ही भविष्यात करणार आहोत. तसेच गुरुजींनी आता शाळेचा मुलांच्या नुसते गुणवत्तेलाच न महत्त्व देता मुलांच्या सुविधा कशा जास्तीत जास्त पुरवठा करता येतील असा प्रयत्न करून आपण जर पाहिलं मुलांना बसायला आत बेंच आहेत, बेंच हे कुठल्याही योजनेतून घेतलेले नाही तर मुलांच्या पालकांकडून हे गुरुजींना मुलांच्या पालकांच्या मागे लावून घेतले आहेत की बाबा आपला मुलगा वर्गामध्ये खाली बसतोय तर तो बेंचवरती बसल्यानंतर त्याला कम्फर्टेबल वाटेल, शाळेमध्ये आल्यानंतर कंटाळून जाणार नाही मुलगा, याच्यासाठी मागं लागून पालकांना बाबा काय करता येईल का मदत. माझी जे काही मुलं आहेत त्यांचे पालक गोळा करून मीटिंग घेऊन सर्वांनी मिळून ही शाळेची सुधारणा केलेली आहे. तसेच शासनाचाही याला भरपूर निधी मिळालेलाही आहे, पण शाळेकडे नुसतेच शासनाचे न लक्ष राहता गावकऱ्यांचे, शिक्षकाचे, विद्यार्थ्यांच्या माझी विद्यार्थ्यांच्या पालकांचेही लक्ष शाळेकडे आहे. माझ्या गावची शाळा कशी सुंदर राहील, तिचं नाव कसं महाराष्ट्रात कसं उज्ज्वल होईल या दृष्टीने आम्ही आणखीनही प्रयत्न करत आहोत. वरचेवर शाळेची प्रगतीच होत आहे. आत्ता पाहता याच्यानंतर 2 वर्षांनी तुम्ही आला तर याच्याही पेक्षा जास्त तुम्हाला याच शाळेची प्रगती झालेली दिसेल. अशीच आमच्या 2 आणखीन शाळा आहेत, त्याची प्रगती आम्ही ही शाळेची कन्सेप्ट दाखवून त्यांना अशीच प्रगती करा अशी विनंती करत आहोत आणि त्यांना तसा कन्सेप्ट देत आहोत. सोलापूर जिल्ह्यातील टॉपच्या 3 शाळांमध्ये उत्कृष्ट शाळा म्हणून हनुमानवाडीची ही शाळा लोकप्रिय झाली आहे. अशा प्रकारचा उपक्रम राज्यात राबवल्यास जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा निश्चितच उंचावेल.